राहिले आहे ते सर्व तिथेच आहे. आज आमचे जे काही आहे ते सर्व तिथेच आहे. आणि मग ते शब्द सराटे बाबाजी माननीय सावंत बापूराव हे स्वप्न आणि वास्तव ही भूक आणि ताकद सर्व काही आहे. तुझी जाणीव आहे सर्व काही आहे. मॅडम सूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा की जय जिंदाबाद जिंदाबाद क्रांती सूर्य महामानव भगवान आदिवासी एकता आदिवासी ताकद जिंदाबाद 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 क्रांती सूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा की जय. चला सर्वांनी दोन-दोनच्या रांगेमध्ये उभं राहून आपण लगेचच मोर्चाला जेवढे टोपी घातलेले आहेत नारे देण्यासाठी कृपया सगळ्यांनी माझ्याजवळ यावं. आपल्याला आवेशपूर्ण घोषणा द्यायच्या आहेत म्हणून सर्वांनी घोषणा देण्यासाठी जे युवक मंडळी आहेत ब्रिगेडचे आदिवासी एकता आदिवासी ताकद जिंदाबाद 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 आदिवासी एकता आदिवासी ताकद जिंदाबाद 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 चालक है वनवासी नहीं आदिवासी है वनवासी नहीं आदिवासी है आवाज दो अरे बिरसा ने पुकारा है बिरसा ने पुकारा है आवाज दो सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्य केलं त्या तमाम महामानवांना प्रथम आम्ही या ठिकाणी कोटी अभिवादन करतो. म्हणून आज आपण या ठिकाणी जो आलेलो आहोत यामध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासींना वनवासी म्हटलं आहे. तुम्ही एकीकडे पहा वनवासी म्हणणे म्हणजे हा त्यामागचा षडयंत्र आहे. कारण माननीय सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केलेला आहे 5 जानेवारी 2011 मध्ये की आदिवासीच या देशाचे मूळ मालिक आहेत. आदिवासीच या देशाचे मूळ मालिक आहेत. इथला एससी इथला ओबीसी हे सुद्धा त्यांचे वंशज आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाने यापूर्वी डिक्लेअर केलेला आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे बंधूंनो, हा प्रश्न फक्त आदिवासींचा नाही इथल्या बहुजन वर्गाचा सुद्धा हा प्रश्न आहे. कारण यांना वनवासी संबोधून यांच्या हातून जमिनी हिसकावण्याच्या शासनाचं षडयंत्र आहे. वनवासी म्हणजे का? वनवासी म्हणजे का? तुम्ही जनावर समजून राहिले का? पशूंना वनवासी म्हटलं जाते. म्हणजे तुम्ही एकीकडे वनवासी म्हणून संबोधता आम्हाला आणि दुसरीकडे जंगल साफ करून राहिल्या. म्हणजे आमच्या अस्तित्वावर घालून राहिले तुम्ही. सांगायचा अर्थ असा की एकीकडे जंगल काढायला परमिशन द्यायचं आणि दुसऱ्याकडे आदिवासींना वनवासी म्हणायचं. एकदा जमिनी संपल्या म्हणजे वनवासी लोकांचा अस्तित्व का राहिला हा सगळ्यात महत्वाचा आणि मूळ प्रश्न आहे बंधूंनो. त्यासोबतच वनहक्काच्या संदर्भाने जे विषय आहेत 2022 मध्ये शासनाचा शासन निर्णय आलेला आहे. एमआरईचे जे कामं आहेत ते वनहक्काच्या माध्यमातून करण्यासंदर्भानं पोर्टलवर ऑनलाईन करण्याचं सुद्धा एक प्रयोजन आहे. अजूनपर्यंत त्या संदर्भात अंमलबजावणी व्हायची आहे. बंधूंनो तुम्हाला सांगू इच्छितो मी या लोकांचा जो षडयंत्र आहे व्याघ्र प्रकल्प यांना बहुत मोठा काही वाघासोबत प्रेम नव्हता. वाघाला तर आदिवासीनं आपला देव मानला. बुरकल पेन वाघ देव आपण म्हणतो त्याला वाघाला आदिवासीनं देव मानला. वाघाची पूजा आदिवासी करत होता. आता हे वाघाच्या नावावर व्याघ्र प्रकल्प वाढवून राहिले बंधूंनो. संपूर्ण देवळी तालुक्यामध्ये 121 गावांना सामूहिक वनहक्काचे दावे मिळालेले आहेत. संपूर्ण देवळी तालुक्यामध्ये 121 गावांना सामूहिक वनहक्काचे दावे मिळाले आहेत. त्या जमिनी गावच्या ग्रामसभांकडे जात आहेत.
त्या जमिनी रिटर्न करण्याचा षडयंत्र म्हणजे व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार करणे चालू आहे बंधूंनो. संपूर्ण भारतामध्ये जवळपास 57 व्याघ्र प्रकल्प तयार केले यांनी संपूर्ण भारतामध्ये. आणि भारताची जवळपास 24% जमीन, ही जबाबदारीने बोलतो हा स्टेटमेंट माझा, संपूर्ण भारतातील जवळपास 24% जमीन एकट्या व्याघ्र प्रकल्पाच्या नावाने केले आहेत बंधूंनो. आणि त्याच्यापैकी सगळेच व्याघ्र प्रकल्प आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये, संपूर्ण भारतातल्या 22 राज्यामधले जे व्याघ्र प्रकल्प आहे ते आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये आहेत बंधूंनो. आमचा एक साधा प्रश्न आहे, जगामध्ये जेवढे वाघ आहेत, जगामध्ये जमिनीचा प्रश्न आहे, जितकी जमीन उत्पादन, जगामध्ये जेवढे वाघ आहेत त्या वाघांच्या 70% वाघ एकट्या भारतामध्ये आहेत. म्हणून तुम्ही विचार करा या बाबीचा, जगामध्ये जेवढे वाघ आहेत त्याच्यापैकी 70% वाघ एकट्या भारतामध्ये आहेत. आणि जगाच्या तुलनेमध्ये भारताकडे जमीन किती आहे? फक्त 2.57%. फक्त भारताकडे 2.57% जमीन आहे आणि वाघ 70% आहेत. तरी भारताला फिकर आली का वाघायची? अरे वाघ हा एक षडयंत्र असून बंधूंनो, वाघाच्या नावावरती जमिनी हस्तांतरण करण्याचा जो षडयंत्र करण्याचा लावलेला आहे आणि त्याच अनुषंगाने शासन आम्हाला वनवासी म्हणून संबोधत आहे. या वनवासी शब्दाचा आणि अमित शहाचा आम्ही जाहीररित्या या ठिकाणी निषेध करतो. आवाज त्यांनी वनवासी असा शब्द प्रयोग केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशामध्ये आदिवासीमध्ये एक चिंगारी पेटली आहे, चिंगारी. आणि ती चिंगारी संपूर्ण देशामध्ये कानाकोपऱ्याच्या आदिवासीपर्यंत पोहोचली. आम्ही देवरीवासी का मागे राहावं म्हणून 4-5 युवक एका ठिकाणी आलो आणि एकामेकाचा विचार घेतला की आपण एक छोटासा मोर्चा का नाही काढावा. की एका देशाच्या गृहमंत्र्यांनी आदिवासींना वनवासी म्हटलं, जबकि मागच्या 100-200 वर्षापासून किंवा 50 वर्षापासून आमचा जन्म नव्हता. तेव्हापासून या देशातील आदिवासी लोक या कोर्टात त्या कोर्टात आम्ही आदिवासी आहो म्हणून पिटिशन दाखल करायसाठी इथून तिथे इथला पैसा गोळा करून कोर्टामध्ये आम्ही आदिवासी आहो म्हणून पिटिशन दाखल करतात. आणि आम्ही ओरिजिनल आदिवासी आहो म्हणून साबित करण्याचा प्रयत्न करतात. त्या आदिवासींना त्या देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहा वनवासी म्हणून अपमानित केलं. आणि त्या निषेधार्थ संपूर्ण देशामध्ये समाजकारण असो, समाजातील घटक असो किंवा राजकीय व्यक्ती असो, या सर्वांनी मोर्चा काढण्याचा सभाटा लावलेला. यामध्ये देवरीतील आदिवासी मागे राहू नये. संख्या अल्प असली तरी चालेल, पण आमचाही आवाज एसडीओ पर्यंत गेला पाहिजे आणि एसडीओ पासून प्रधानमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे. ही आमची भूमिका आजची आहे. देवरी तालुक्यातील काही प्रश्नावर प्रकाश टाकला तर यावर्षी सरकारने जी रामजीच्या नावाखाली या आदिवासी गोरगरिबांचा 100 दिवसाचा रोजगार हिरावून घेतलेला. धन्य होत्या ग्रामसभांचा का ज्यांनी 15 दिवसाचा सीझन तेंदुपत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये रोजगार देऊन एकेकाच्या घरामध्ये 50,000 रुपये पाठवण्याचं काम केलं. ते ग्रामसभामध्ये आदिवासी सन्माननीय बिरसा मुंडाची देण. आणि तो पैसा या मार्केटमध्ये फिरतो आज. अन्यथा मित्रांनो, देशाची हालत त्या लोकांनी अशी करून ठेवली आहे की सगळ्यात पहिले आदिवासी मेला असता. त्याच्याकडे मुठभर एवढा असा पैसा नाही आहे. आदिवासी आपल्या जंगलाला आपला घर समजतो. सकाळी उठल्यावर तो 10 किलोमीटर जंगल फिरल्याशिवाय त्याला घरी आल्यासारखं वाटतच नाही. आणि म्हणून त्या जंगलाच्या रक्षणासाठी आपला रक्त वाहण्यासाठी तयार आहे. आणि त्या आदिवासींना तुम्ही वनवासी म्हणून त्यांना अपमान कराल, हा आदिवासी सहन करणार नाही. आजच्या पुरता या मोर्चामध्ये ज्या आदिवासींनी सहभागी घेऊन आमच्या सोबत आवाज उठवला, मी त्यांचा धन्यवाद मानतो. जय बिरसा. ज्या मुलानं उभा केला ते उंगुलांचे प्रणेते यांची आज पुण्यतिथी आहे. ते महामानव क्रांतीसूर्य भगवान बिरसाजी मुंडा यांच्या पावन
स्मृतीला आठवण करून त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. गोड वीरांगना राणी दुर्गावती यांच्या पूर्णाकृती पुतळ्या पुढे नतमस्तक होतो. आणि तमाम बहुजनांच्या, आदिवासींच्या आणि दलितांच्या उत्थानासाठी ज्या महापुरुषांना आपलं आयुष्य वेचलं त्या तमाम महापुरुषांच्या पुढे मनपूर्वक नतमस्तक होतो. आणि ह्या रगरगत्या उन्हामध्ये स्वतःच्या जीवाची काळजी न करता जो जिवंत आदिवासी समुदाय या ठिकाणी रस्त्यावर उतरला आहे, इतर लोकांना टाळ्या वाजव खूप मोठं केल्या तुम्ही. आज आपल्या हक्कासाठी आणि तुमच्या उपस्थितीसाठी स्वतःसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. त्याला टाळ्या वाजव मोठं केलं त्याच्या पत्ता नसला. आपल्यासाठी टाळ्या वाजवायला शिका. आणि म्हणून तुम्ही सगळे आदिवासी समाजाला जिवंत ठेवणारी शेवटची पिढी आहे, जी ह्या उन्हामध्ये आहे. काही दुकानात असतील, काही इकडे तिकडे असतील, कोणी सावलीचा आसरा घेऊन असेल, त्या तमाम आदिवासी पुरुषांनी, महिलांनी, मातांनी, मुलींनी ह्या आदिवासी समाजाला वाचवण्याच्या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. मित्रांनो, ज्या शब्दाला घेऊन आपण ह्या ठिकाणी विरोध आणि इतर मुद्द्यांना घेऊन विरोधासाठी उभे झालो, एक कल्पना करा. वनवासी सरपंच कसा लागेल तुला? वनवासी भोगारे, वनवासी मळावी, चांगला लागेल. गावच्या पाटील जे वनवासी म्हणाल, मग वनवासी नगराध्यक्ष, वनवासी नगरसेविका. अरे मुळात वनवासी हा शब्द नसून सेवी आहे. ही भावना आदिवासी समाजानं स्वतःमध्ये पहिले निर्माण केली. नाही तर मग वनवासी मळावी काही कोणती आहेस, चांगलं लागेल. आदिवासी शब्दाला जो संवैधानिक आणि जागतिक अर्थ प्राप्त आहे, तो अर्थ वनवासी या शब्दाला नसून हा देशातल्या मूळ आदिवासी आणि आदिवासींसोबत असलेल्या ओबीसी, एससी, मायनॉरिटी लोकांची ओळख पुसण्यासाठी आदिवासी शब्दाला विरोध करून जाणून बुजून वनवासी शब्द पेरल्या जातात. मित्रांनो, ह्या देशाचा इतिहासाचा जेव्हा एन्थ्रोलॉजिक सर्वे होईल, जेव्हा ह्या देशातल्या कोड्याला, कुंड्याला, तेल्याला, मागाला, मेहतराला, भाल्याला, समाराला, जेव्हा ह्या देशाचा तो मूळ माणूस आहे हे सिद्ध करायची वेळ येईल, त्यावेळी त्याला सगळ्यात पहिले ह्या देशात जिवंत असलेल्या तुमच्या आमच्या आदिवासी जवळ यावं लागेल. त्याचं मूळ आमच्या रक्ताशी आहे हे त्याला सिद्ध करावं लागेल आणि ते सिद्धही होईल. आणि हीच ओळख सुटण्यासाठी ह्या देशातील मनुवादी व्यवस्थेनं तुम्हाला वनवासी हा शब्द प्रयोग. वनवासी म्हणला म्हणजे आदिवासी खतम, येते कोणीच नाही, सप्पा पहिलेपासून. आणि मग एकदा आदिवासी वनवासी झाला का ह्या देशातला ओबीसी, एससी स्वर्गवासी झाला म्हणून समजा. आम्ही ज्या दिवशी वनवासी झालो मित्रांनो ह्या व्यवस्थेत, त्या दिवशी या देशातला बाकीचा वर्ग हा स्वर्गवासी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ह्या देशातील तमाम आदिवासी समाज बांधवांना हा असंवैधानिक शब्दाचा विरोध केला पाहिजे. ही आदिवासीला शिवी आहे. मग जंगलात राहणारा वनवासी होत असेल तर जंगलातल्या ओबीसीला वनवासी म्हणून दाखवा, जंगलातल्या एससीला वनवासी म्हणून दाखवा, जंगलामध्ये राहणाऱ्या इतर समाजालाही वनवासी म्हणून संबोधा. फक्त गरीब जनता जे आदिवासी ज्यांच्या पूर्वजांनी जंगल राखलेत आणि त्यांच्या पिढ्या दर पिढ्या जे जंगल जमीन वाचवत आहेत, त्यांना वनवासी समजून त्यांची मूळ संविधानिक ओळख नष्ट करण्याचा हा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न आदिवासी समाज संपवलेला नाही. मित्रांनो, संख्या महत्वाची नाही. ह्या ठिकाणी 50 लोक आहात की 5000 लोक आहात हा महत्वाचे नाही. गाड्यामध्ये भरून आणलं का तुम्हाला कोणी पैसे देऊन नाही ना, हा महत्वाचा है. अगर 5000 लोगों की भीड़ ये बच्चों ने गाड़ी में भर के लाए होते तो आधे बाजारों में होते, आधे बियर बारों में होते, आधे कपड़ा दुकानों में होते. पण हे स्वतःची अस्मिता जागलेला आदिवासी आहे, हा लढवय्या आहे. म्हणून या 50चीच आम्हाला गरज आहे, दुसऱ्या हजारो आदिवासींची आम्हाला गरज नाही. आणि म्हणून आज जेव्हा आम्हा 50ला आमचा दुसरा आदिवासी बांधव आहे, तो आमच्या लढाला आत्मक जोडला जाईल. त्याचा आवाज, त्याच्या मुलांच्या भविष्याचा आवाज म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. याची जाणीव आणि याची दखल गोंदिया जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका घेईलच घेईल, पण अख्ख्या भारतामध्येही ह्या शब्दाला विरोध करण्याची चिंगारी उठून येईल मित्रांनो. आणि म्हणून जो हक हमारा है, जो नाम हमारा है, ये जंग वही है. आपण कुणालाही अधिकार दिला नाही की आम्हाला कोणी वनवासी संबोधेल, उद्या कोणी दुसराच भलता येईल ना भलताच म्हणा, हे असं चालणार नाही. मित्रांनो, ह्याच वनवासी शब्दाच्या पलीकडून डिलिस्टिंगचा एक मोठा वादळ या देशामध्ये निर्माण होत आहे. आदिवासी समाजाला डिलिस्टिंगचा भेव दाखवण्यात येत आहे.
आता जेवढं काही आदिवासी आरक्षित जागेवर राजकारणी लोक मजा मारून राहिले ना, हा डिलिस्टिंग समजून घ्या. एकदा डिलिस्टिंगचा वादळ या देशामध्ये उभा झाला, हा वादळच आदिवासींची जनसंख्या कमी करण्यासाठी आहे. आणि एकदा डिलिस्टिंग मुळे आदिवासींची जनसंख्या कमी झाली, तुमच्या मधल्याच धर्मांतरित आदिवासींना तुमच्यातून बाहेर केले. इथं 50 लोकांमधून 25 लोकांना बाहेर काढला, इकडे 25 लोक अल्पसंख्याक झाले. तुमच्या संख्येवर विणणारा ह्या देशातला अनुसूची 5, अनुसूची 6, टाळा, मिनी माडा, माडा हे सगळे अधिकार तुमचे काढून घेतले जातील. आणि आदिवासी बहुसंख्य म्हणून जे राखीव जागा आहे, मग ते जिल्हा परिषदची असो की आमदारकीची असो की खासदारकीची असो, ती लिस्टिंग झाली ना, 2 तुकडे झाले, संख्या कमी झाली, तुमची जागा आपसूक मुरली. हा खरा षडयंत्र आहे तुमच्या अस्तित्व संपवण्याचा, संविधानिक पदावरील तुमचं आरक्षण नष्ट करण्याचा. हा डिलिस्टिंग मागचा सगळ्यात मोठा षडयंत्र आहे, जो आदिवासी समाजाने समजावून घेतलं पाहिजे. मित्रांनो, या देशाचा सुप्रीम कोर्ट असा सांगतो की आदिवासी हे हिंदू नाहीत आणि जो हिंदू आहे तो आदिवासी नाही. मी म्हणत नाही, भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान सभेमध्ये हे शब्द उच्चारले आहेत, ते सुप्रीम कोर्टाने बिंबविलेले आहेत. आणि मग डिलिस्टिंगच्या विषयाला ते येते अर्ध्या बसलेल्या कास्टवर टीसीवर तर लिहूनच आहे, त्या डिलिस्टिंगचे तुम्ही हकदार आहात. हा, आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी असंवैधानिक तुमच्या बाजूने विरोधात येत आहेत, त्या गोष्टीचा विरोध आपण केला पाहिजे. तो येईल, तो बोलवाल, ते बोलवत नाही, त्याच्या झेंड्याच्या कार्यक्रमाला का मग बोलावं? तुमच्यासाठी बोलवलं कोणी? ह्या पोराईला चिवलं आहे, आम्हाला चिवलं आहे म्हणून, आणि मग आम्ही आलो का आमच्या मग फटाके बांधावला मित्र नाही. हे असेही जातीतील दगलखोरांना धडा शिकवताना पाहिजे. जो हक का लढा है उसके लिए रस्ते पे आएंगे. नोकरी महत्वाची नाही मित्रांनो, मी जिवंत राहील, माझा समाज जिवंत राहील, तर माझ्या येणाऱ्या पिढ्या जिवंत राहतील. लालच खुर्चीची नाहीये, लालच आहे गरीबातला गरीब मंगळडोब बाई आली, देवरीतलं घरी म्हणजे मंगळडोब, पालांदूर, इकडे नवाटोल्याचे लोक आहेत, आणि आमच्या याच्यात बोत्र्या पांघरून आहे, जाऊ लागते, थंडी लागते, गरमी लागते. आणि म्हणून कोण आला कोण नाही आला हा विचारच महत्वाचा नाही. कोणी दिमागामध्ये काही घेऊन आला असेल तोही महत्वाचा नाही. महत्वाचा आहे आम्ही ह्या देशाचे मूळ निवासी आहोत, आम्ही ह्या देशाचे आदिवासी आहोत, आमचे पूर्वज या देशाचे मालक आहेत. ह्या देशाची राजकीय व्यवस्था राजघराण्यापासून आदिवासींची होती आणि त्याचे आम्ही अवलादी आहोत, वंशज आहोत, आणि आम्हाला वनवासी म्हटलेला आपण सहन करणार नाही. ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, ह्याच गोष्टीवरती न थांबता आदिवासी समाजामध्ये सगळ्यांना येण्याची घाई झाली आहे. जो आजपर्यंत आम्हाला हटवे तुम्ही सुधरूच नाही सका, आदिवासी सुधरतच नाही म्हणत होते, ते माना असतील, गोष्टी असतील, ह्या सगळ्यांना आता घाई झाली आहे आदिवासी बरोबर. ह्या देशाची न्याय व्यवस्था स्वतःच्या निर्णयामध्ये विरोधाभास देते. एका हेडावला म्हणते तो आदिवासी गोष्टी होत, आदिवासी नव्हत, आणि दुसऱ्याला म्हणते गोष्टी हा व्यवसाय नसून जात आहे आणि आदिवासी. ह्या देशाची न्याय व्यवस्था आदिवासींसोबत दोन बाजूने खेळून राहिली. जर बहुसंख्य बोगस आदिवासी मध्ये समाविष्ट झाले तर त्या जागेवर लढण्याची आस ज्या शैक्षणिक आरक्षणावर आपण आहोत, ज्या राजकीय शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणावर आहोत, तुमच्या पोराच्या नंबर आता तर लागच नाही म्हणता लागले, विसरून जा. आता कसा तरी तुमच्यात गावडायच्या, मरावायच्या, मग तिकडे बागताला मारायच्या, फुलकोवरच्या, हे सब गायब. अरे मित्रांनो, या राजकीय व्यवस्थेमध्ये आदिवासी समाजाचा नेतृत्व करणारा एखादा गट कोण तिडकीनं म्हणावा. ह्या वर्षीच्या मागच्या वर्षीच्या नीटच्या यादीमध्ये 15 बोगस लोकांचे नाव आहे MBBS साठी. क्या आगे सब बताते हम आदिवासी के त्या 15 पोरांच्या विरोधात कोण नेमानं पुढे येतो आणि हे नीट काउन्सिलला सांगतो की हे 15 बोगस आहेत. कालच वर्तमानपत्रामध्ये ती बातमी होती. कोणी आवाज नाही. शिकले सवरले लोक चूप, काहीला खुर्च्याची पकडले, काहीला एसी पाहिजे, काहीला कूलर पाहिजे. अरे त्या संवैधानिक नीटच्या MBBSच्या जागेवर सगळ्यात पहिला हक्क यायच्यापेक्षा तुमच्या, आणि तुम्हीच हक्क लढवायला तयार नसा म्हणून तर बोगस दिसते. कोणी रंजनवर आहे, कोणी सोनवाने आहे. त्या जागाच मिळत मला विद्या जनाबाईच्या होत्या,
ह्या संविधानिक आरक्षणाच्या विरोधामध्ये आपल्याला जन आंदोलन उभा करावं लागेल. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाज कोर्ट केसेससाठी आपापल्या परीने हजारो रुपये जमा करत आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज पाहत असाल, पण आपल्या क्षेत्रातल्या बऱ्याचशा लोकांची नावच नाही दिसत. लढणं आहे तो कर्मचारी पैसा दे आणि तुम्ही माल सुचवल्याचा. मग ज्या आरक्षणावर तुम्ही ज्या जागेवर असाल तुमच्या जवळचे 5 रुपये त्या लढ्याला कामात आहे. आणि म्हणून आम्ही गावागावातून 1 रुपये जमा करणार आहोत त्या कोर्ट केससाठी. प्रत्येक गावामध्ये ही मोहीम राबवली जाईल महाराष्ट्रातल्या, की प्रत्येक घरातून कोर्ट केससाठी उभा राहावाच्या 5 लाख घेते सेकंदाच्या भावानं सुप्रीम कोर्टाच्या वकील. कोण पैसा देईल तुमच्या लढाईसाठी? आणि म्हणून तुमच्या पोरांचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असतील तर करायचं आहे तर तुम्हाला खिशातले 500 रुपये, 1000 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 30 रुपयाच्या माये खाते आणि पोरगा दुकानातून घेऊन येते. आणि मग आता इथे लढावायचं आहे, कोर्टासाठी पैसा लागते का कोण? तो दुसरा देईल का पाटील कपडा दुकान? लड़ाई तुम्हारी है तो पैसा भी तुम्हारा होना, शस्त्र भी तुम्हारे होना और टीम भी तुम्हारी होना. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हाही लढा तीव्र करायचा आहे. कुस्ती आणि मानाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात लढा. पुढच्या आठवड्यामध्ये आपण पिटिशन दाखल करणार आहोत. महाराष्ट्र लेवलवर हलबा हलबी कर्मचारी महासंघ, ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन, तो ट्रायबल ऑफिसर फोरम, ह्या 3 संघटना हलब्यांची, सर्व आदिवासींची, तिकडे मग ते भील आहेत, ह्या सगळ्या जमाती मिळून ह्या संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करत आहे त्या निर्णयाला. आपण सगळे त्या लढ्यामध्ये सहभागी व्हा. हा लढा जल जंगल जमिनीचा आहे. पण मी नवीन पोरांना अजून याच्यामध्ये एक नाव देवळीच्या जमिनीवरून आपण प्रत्येक वेळेस आंदोलनाला दिशा दिली आहे. याच्यानंतर लढा देताना पॅम्पलेट वरती जल जंगल जमीन और शिक्षा ये 4 बातें समाविष्ट करेंगे. जल जंगल जमीन और शिक्षा. शिक्षा हमारा अधिकार है और हमारे बच्चों के लिए माफक और प्यारी और सबसे अच्छी पढ़ाई का प्रावधान इस देश में हो. ये लढा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मला काही लोकांचा बडा क्यों येते. जल जंगल जमीन म्हणला तर हा आदिवासी. दिल्लीमध्ये ऑक्सिजनचे बार लागले आहेत. ऑक्सिजन म्हणजे नाकाला हवा घेतला नाही, इथे हवा नाही भेटे सुद्धा म्हणून बार लागले आहेत. पैसा द्या, 15 मिनिटं नाकात बोचका लावा, हवा घ्या ना मग बाहेर घ्या. तुम्हाला पाहिजे की याची अवस्था. मग जंगलात आदिवासींच्या बाजूला जागा. हा लढा शहर भागातल्या प्रत्येक समुदायाच्या, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक माणसाचा, प्रत्येक महिलाचा आहे. जंगल वाचेल, जल वाचेल, जमीन वाचेल तेव्हा सृष्टी वाचेल. त्या अंदमान निकोबारला 200 लोक आहेत फक्त आदिवासी. शॅम्पिंग जमात आहे आपली. जसे इथे हलबी आहे, गोंड आहे, केवर आहे, ध्रुव आहे, तसं अंदमान निकोबार 200 लोक आहेत आपले शॅम्पिंग त्यांच्या लागलं त्याच्या मग हागो हागो. हा सगळा जल जंगल जमिनीचा लढा आहे. मित्रांनो, अति कंत्र न घेता आपण या ठिकाणी आलात. ह्या सगळ्या पोरांसाठी एकर जोड्या वाचवा, साड्या वाचवा. अरे हे नाही राहिलं तर मोर्चेच नाही निघतील तुमच्या. आणि दुसऱ्याची हिंमत नसा. आणि म्हणून याच्यासाठी जोरदार ताळ्या वाजवायचं अभिनंदन करा की तुम्हाला बच्चों को लढने के लिए फौज आहे. एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो. उलगुलान जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, सूर्य भगवान बिरसा मुंडांचा महामानवकांची, सूर्य भगवान बिरसा मुंडांचा उलगुलान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते. किसी से भीख अरे वनवासी नहीं आदिवासी है, अरे वनवासी नहीं आदिवासी है. अरे चल जुल्म की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है. अरे चल जंगल के विरोध में, अरे चल जंगल के टक्कर में. आवाज दो, हम एक, आवाज दो. हम एक. जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. जिंदाबाद 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 जिंदाबाद
जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद हम करेंगे हम करेंगे हम करेंगे हम करेंगे एक